नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत. आणि आजचा आपला टॉक टाइमचा विषय आहे सोन्यातील गुंतवणूक. अमेरिकेच्या कर्जाची घसरलेली पत आणि युरोपातील वाढत्या वित्तीय पेचामुळे सोन्याची मागणी वाढल्यानं सोन्याच्या भावाला एकदम झळाळी आली आहे. सोन्यातील तेजीला या इनकॅश करण्यासाठी गुंतवणूकदार सुद्धा पुढे सरसावलेत. पण सोन्यात नेमकी कशी गुंतवणूक करायची याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत फायनान्शियल प्लॅनर अर्चना भिंगारडे. तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. आणि तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-14764 या नंबरवर. मॅडम, आपण बघितलं की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी खूप अगदी ऑप्शन्स असतात. अनेक जण गुंतवणुकीसाठी पुढे सरसावलेले असतात. मुळात ही सोन्यामधली गुंतवणूक कशा स्वरूपाची असते? ट्रॅडिशनल पद्धतीने बघाल तर आपण वर्षानुवर्ष ज्वेलरीच्या फॉर्ममध्ये म्हणजे दागिने घेऊन आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. पण हल्ली आपल्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करता येते. उदाहरणार्थ NSEL म्हणजे नॅशनल स्पॉट एक्सचेंज इंडिया जो आहे त्याच्यामध्ये आपण एखादं अकाउंट उघडून E-गोल्ड ह्या नावाचं नवीन काय म्हणता येईल की इन्व्हेस्टमेंटचा नवीन प्रकार आला आहे. तुम्ही 1 ग्रॅम सोन्यापासून इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला हवं असेल तर 1 ग्रॅम 10 ग्रॅम कितीही करू शकता. जवळजवळ 8 ग्रॅम सोनं तुम्ही एकत्र जमा केलं की ते तुम्हाला फॉर्म मधलं गोल्ड तुम्हाला बार्स कॉइन्स मध्ये तुम्हाला रूपांतर करायला मिळतात. बरोबर. मोतीलाल ओसवालकडे देखील E-गोल्ड हा प्रकार आहे. तिकडे 10 ग्रॅमचा त्यांचं मिनिमम आहे. इथे मात्र 8 ग्रॅम मध्ये. मुळात मला E-गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कुठून सुरुवात करायला पाहिजे? मी तुम्हाला अकाउंट उघडायला लागतं NSEL कडे. अकाउंट जसं आपल्याला शेअर्स खरेदी करायचे असतील तर डायरेक्टली आपण करू शकत नाही. आपल्याला डीमॅट अकाउंट उघडायला लागतं. तसंच इथे गोल्डसाठी देखील एक डीमॅट अकाउंट उघडायचं आणि मग आपण आपलं ट्रेडिंग चालू करू शकतो. म्हणजे आपण ते साठवत जाऊ शकतो. हा ऑप्शन चांगला अशा प्रकारे आहे की ह्याच्यामधली जी कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट असते, ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही खूप कमी असते. दुसरं सेफ्टीच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. कारण तुमच्याकडे घरी गोल्ड नसल्यामुळे तुम्हाला ती भीती नसते की त्याच्या सुरक्षिततेची काही काळजी घ्यायला लागते. तर E-गोल्ड हा प्रकार आहे. दुसरा आहे गोल्ड ETF. गोल्ड ETF मध्ये असं ह्याचप्रमाणे पण इथे आपण एखादा आपलं जे समजा शेअर्सचं अकाउंट असतं डीमॅट अकाउंट. नॉर्मली लोक शेअर ट्रेडिंग करत असल्यामुळे त्यांच्याकडे डीमॅटचं अकाउंट असतंच. तेच अकाउंट तुम्हाला गोल्ड ETF साठी चालू शकतं. अच्छा. त्याच्यामुळे हा दोघांमधला बेसिक फरक आहे. तसंच गोल्ड कन्व्हर्जन गोल्ड ETF मध्ये जास्त अमाऊंट तुम्हाला कलेक्ट केल्यानंतर गोल्ड कन्व्हर्जन होतं. तर तिकडे ती सुविधा आहे. फक्त 8 ग्रॅम जरी जमा झाले तरी तुम्ही ते वाढवू शकता. म्हणजे प्रत्यक्षात सोनं जाऊन घेण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही थोडं गुंतवणूक करून सुद्धा तुम्ही सोनं घेऊ शकता. पण मुळात आपण बघितलं की E-गोल्ड असो किंवा ETF असो ह्याच्यामध्ये किती सुरक्षितता आहे? हे सगळं सेबीच्या अंडर आल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्णपणे सुरक्षितता आहे. जशी म्युच्युअल फंड मधले पैसे जे आहेत ते देखील सुरक्षित असतात. त्याचप्रमाणे अर्थात म्हणजे त्याची जी गुंतवणूक आपण जी करतो ती वोलाटाईल असल्यामुळे त्याच्यात जो भावामध्ये चढ उतार होणार त्याच्यासाठी सुरक्षित काहीच नाहीये. कारण पूर्वी गोल्ड हा फिजिकल ॲसेट म्हणून बघितला जायचा. पण अलीकडे तो फायनान्शियल ॲसेट म्हणून बघितला जातो. म्हणजे तुमच्या बॅलन्स शीट मधला एक ॲसेटचा पार्ट बघितला जातो. तर कुठल्याही ॲसेट प्रमाणे जशी त्याच्या भावामध्ये खालीवर चढ उतार असतो तसा ह्याच्यामध्ये ETF मध्ये सुद्धा होऊ शकतो. एक फोन आलाय दहिसर वरून. यश केरकर आपल्या बरोबर आहेत. बोला यश. वेगवेगळ्या बँकातून जी सोन्याची विक्री होते त्या विक्रीमध्ये फरक का असतो? अनेकदा बँकांमध्ये आपण बघतो की कॉइन्स वगैरे स्वरूपात किंवा बिस्किट अशा स्वरूपात विक्री होते. त्याबद्दल काय सांगाल? बँकांमधून जे आपण विकत घेतो ते सोनं तितकंच चोख असतं की एखाद्या पेढीवरती जर आपण हॉलमार्क असलेलं सोनं जे घेऊ तेवढंच. फक्त बँकामध्ये जो चार्ज लावला जातो तो थोडा एक्स्ट्रा असतो. तो आपण समजा बाहेरून घेतला तर ते आपले वाचू शकतात. म्हणजे बँकांसुद्धा एक पर्याय होऊ शकतो. पण थोडासा चार्ज त्याच्यावर जास्ती असतो. पण त्याचबरोबर आपण बघितलं की बँकांमधनं कॉइन घेतात लोक किंवा बिस्किटे घेतात. पण असं ज्वेलर्स कडनं सुद्धा अशा प्रकारचे कॉइन्स बिस्किटे घेतात. त्याबद्दल काय सांगाल? ज्वेलर्स म्हणजे मोठे मोठे ज्वेलर्स असतात ज्याच्याकडे हॉलमार्कचा त्यांचं ट्रेडमार्क असतो. ते सोनं खूप प्युअर असतं आणि विश्वास ठेवण्यासारखं असतं. तर तिकडनं देखील घेऊ शकता. जर तुमच्या सोयीसाठी तुम्हाला बँका जवळ पडत असतील
तर ते देखील घ्यायला हरकत नाहीये. बरोबर. पण त्याचबरोबर आता तुम्ही सांगितलं की ई गोल्ड असो किंवा ETF असो किंवा अशा प्रकारचे बिस्किटं वगैरे खरेदी करणं असो, याच्यामध्ये एक प्रकारची सुरक्षितता असली तरी आता अशा प्रकारची गुंतवणूक करणे किती फायद्याचं आहे? कसं आहे, हल्ली गेल्या 2 वर्षामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक हे एकदम मेजर झालं आहे. कारण बघितलं असाल तुम्ही तर इक्विटी मार्केट 5 वर्षामध्ये एवढा परफॉर्म करत नाहीये. त्यामुळे सगळे गुंतवणूकदार सोनं हा पर्याय म्हणून बघितला जातो. खरं म्हटलं तर हिस्टॉरिकली सोनानी 8% ते 10% एवढंच रिटर्न देतं. पण आता गेल्या 2 वर्षामध्ये अचानक 20-22, कधी इव्हेंच्युअली कुठल्या छोट्याशा पिरियडमध्ये इव्हन 70-75% रिटर्न देखील दिलेले आहेत. पण हे सगळं पास्ट परफॉर्मन्स आहे, नॉट नेसेसरीली की पुढे जाऊन तुम्हाला वर्षानुवर्षे एवढाच रिटर्न तुम्हाला सोन्यामध्ये मिळू शकेल म्हणून. तुमच्या साधारणपणे पूर्ण पोर्टफोलिओचा एक 5 ते 10% एवढाच प्रमाण तुम्ही सोन्यामध्ये ठेवू शकता. बरोबर आहे. पण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना नेमकी मग कशा प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे? तुम्ही जर गोल्ड आणि गोल्ड कॉइन्स आणि गोल्ड बार्स घेत असाल तर ऑफकोर्स तुम्ही ते चेक करूनच घेणार की गॅरंटी आहे की नाही त्याच्यावरती. तुम्ही गुंतवणूक म्हणून घेणार असाल तर दागिने आणि सोन्याचे बार्स ह्याच्यामध्ये फरक असतो. की म्हटलं जातं की दागिन्यामध्ये गुंतवणूक देखील सोन्यात म्हणजे हा एक पर्याय आहे. पण कसं असतं की दागिन्यांची जी घडणावळ असते ती गुंतवणूक करता तर वापरणं आणि गुंतवणूक हे 2 वेगवेगळे भाग झाले. तुम्हाला आवडत असेल म्हणून दागिने घेणे आणि गुंतवणूक म्हणून दागिने घेणे हे 2 वेगळे प्रकार आहेत. गुंतवणूक म्हणून दागिने इज नॉट अ गुड ऑप्शन. त्याच्यापेक्षा बेटर राहतं की तुम्ही गोल्ड कॉइन्स किंवा गोल्ड बार्स मध्ये टाकाल. म्हणजे तयार दागिने घेण्यापेक्षा अशा प्रकारचे कॉइन्स वगैरे जवळ ठेवणं ही चांगली गुंतवणूक म्हणून हा. पण तुम्हाला वापरायचे असेल तर त्याला पर्यायच नाहीये ना दागिन्यांशिवाय. बरं. आता हाच प्रश्न मला विचार की साधारणतः भारतीय जर वृत्ती बघितली तर लग्नासाठी म्हणून दागिने गोळा करतात किंवा लग्नासाठी दागिने आपल्या जवळ ठेवतात. पण अशा वेळी जर मुलं लहान असतील तेव्हापासून जर दागिन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती नेमकी कोणत्या स्वरूपात करावी मग? म्हणजे हेच आपल्याला गुंतवणुकीचे प्रकार काय आहेत सोन्यामध्ये. एक तर आहे ई गोल्ड, गोल्ड ETF आहे आणि हल्ली एक नवीन प्रकार आलाय गोल्डचे SIP. जसं आपण म्युच्युअल फंड मध्ये SIP ठरवतो की मी दर महिन्याला मे बी 4,000 रुपये बाजूला टाकते, त्याच्यातून आपण इक्विटी शेअर्स घेतो. तर इथे आपण त्याच्यातून काय घेणार आहोत, गोल्ड घेणार आहोत. आणि हे महिनोन-महिने घेत राहिल्यामुळे आपल्याला त्या भावाचा देखील ऍव्हरेज मिळतो. हा, दर महिन्याला वेगळा भाव असतो आपण घेणार तेव्हा. त्यामुळे आपल्याला ऍव्हरेज दराने आपण हे गोल्ड विकत घेतो. म्हणजे SIP सुद्धा एक चांगला उत्तम मार्ग. हा. आणि पण आणखी दुसरा ह्याच्यामध्ये फायदा SIP मध्ये असा आहे की जसं तुम्हाला गोल्ड ETF मध्ये आणि ई गोल्ड मध्ये जसं अकाउंट उघडायला लागतं डीमॅटचं, तसं इकडे उघडायला लागत नाही. सो कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने गोल्ड SIP देखील म्हणजे सर्वसामान्यांसाठी जर तुम्ही म्हणाल ज्याच्याकडे डीमॅट अकाउंट नाही आणि त्यांना सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर SIP हा चांगला पर्याय असू शकतो. हो, बरोबर. एक फोन आलेला आहे बीडवरून. अशोक खडुळे आपल्या बरोबर आहेत. बोला अशोक. मॅडम, सोन्यात गुंतवणूक करणं कितपत योग्य ठरतं? एखादे सोन्याचे भाव कमी जास्त होतात, कमी झाले तर तो नुकसान पण होऊ शकतो. सर्वसामान्यांना काय सांगाल तुम्ही, सोन्यामध्ये गुंतवणूक ही कितपत अगदी यशस्वी ठरेल? ॲज अ फायनान्शियल प्लॅनर म्हणजे मी एक गुंतवणूक प्लॅनिंगच्या दृष्टीने सांगते की आपण ट्रेडर नसतो, आपण इन्व्हेस्टमेंट एखाद्या पर्पजसाठी करतो. म्हणजे एखाद्या डोक्यामध्ये एक विशिष्ट आपल्याला स्वप्नाची पूर्ती करायची असते, ध्येयाची पूर्ती करायची असते म्हणून जर सोनं घेत असू तर आपण सोनं वाढलं की विका, आणखी परत घ्या असे प्रकार नॉर्मली करत नाही. पण समजा मुलीच्या लग्नासाठी सोनं कलेक्ट करताय तुम्ही, तर नॅचरली तुम्ही त्यावेळेला एकत्र करून ते विकून ते वापरणारच ना. बरोबर. त्याचबरोबर म्हणजे आपण तुम्ही बघू शकतो की सोन्यात आपण गुंतवणूक ही यशस्वी ठरेल. पण अनेकदा असं होतं की म्युच्युअल फंडात सुद्धा सोन्याचा एक पर्याय असू शकतो. त्याबद्दल काय, त्या फंडाबद्दल आपण नेमकं कशा प्रकारे खबरदारी घ्यायला पाहिजे? म्युच्युअल फंडामध्ये देखील जसं आत्ताच मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे जसं गोल्ड SIP असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला अकाउंट उघडायला लागत नाही, आपलं पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर ते असेल आणि आपलं KYC असेल तर आपण म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला आपल्या बँकेला इन्स्ट्रक्शन्स दिले की दर महिन्याला आपल्या बँकेतून ती ठराविक रक्कम गोल्ड SIP मध्ये जाते. आणि जसा सोन्याचा भाव खालीवर होतो
तसे युनिट्सची व्हॅल्यू देखील खालीवर होते. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कधीही ते पैसे काढू शकता. तुम्हाला पैशाच्या स्वरूपात ते निघू शकतात ते पैसे. बरोबर आहे. पण आता हे कितपत सुरक्षित आहे अशा प्रकारे म्युच्युअल फंडात सर्वसामान्य माणसाने गुंतवणूक करणं? फिजिकल गोल्ड घेणं म्हणजे 10 ग्रॅमला आपल्याला साधारण 27-28 हजार घालायला लागतात. हे एका वेळी घालणं शक्य नसतं. तर हा कन्व्हिनियन्स आहे आणि सुरक्षितता तर आहेच ना ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. कारण ते सेबीच्या अंडर येत असल्यामुळे तसं काही तुमचे पैसे जाण्याचा कधी संभव नसतो. बरं, आपण एक फोन घेऊया वाशिमवरनं. गोपाळ शहाणे आपल्या बरोबर आहेत. बोला गोपाळ. मॅडम मी गोपाल शहाणे बोलतो, मानोरा इथून, जिल्हा वाशिम. बोला. जर समजा आता एक्साइज ड्युटी जर लागू झाली तर मग किती पट फरक पडेल याच्यावर? एक्साइज ड्युटी लागू झाल्यानंतर नॅचरली सोन्याचा भाव तर वाढणारच आहे. पर्सेंटेज वाईज बघाल तर तेवढ्याच पर्सेंटेजनी त्याच्यामध्ये देखील, कारण तुमची गुंतवणुकीची कॉस्ट वाढते ना. बरोबर आहे. त्यामुळे गुंतवणूक नॅचरली महाग पडणार आणि त्या स्वरूपात पुढचे रिटर्न्स पण येणार. तर रिटर्न्स थोडे कमीच होणार एक्साइज वाढल्यामुळे. एक्साइज ड्युटी वाढली तर थोड्या प्रकारे रिटर्न मात्र थोडे सर्वसामान्यांना कमी मिळतील. पण साधारणतः आपण अनेकदा बघतो की ज्वेलर्सकडे आजकाल अनेक स्कीम्स निघालेल्या असतात. ते म्हणजे दर महिन्याला काही ठराविक रक्कम तुम्ही भरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तसं गोल्ड मिळेल. याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पण तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-14764. या नंबरवर फोन करू शकता. आज स्टॉक टाइम मध्ये आपण सोन्यातल्या गुंतवणुकीबद्दल बोलतोय. मॅडम एक फोन आला अकलूज वरून. फैयाज काझी आपल्या बरोबर आहेत. बोला फैयाज. हॅलो. आता आपण जे असं घरगुती वापरण्यासाठी सोनं घेतो, तर आता बोरमहा गंटन वगैरे, तर त्याला आपण आता तोळा काय 27-28 हजार रुपये हिशोबाने आपण घेतो. पण ज्यावेळेस आपण ते तोडायचं म्हणलं त्याला 15 ते 20 म्हणजे 20% 15 ते 20% तोड घेतात सोना. अच्छा. कशामुळे? ह्याने एक चांगला प्रश्न विचारला. ते म्हणजे आपण साधारणतः दागिने डायरेक्ट विकत घेतो, पण जेव्हा आपण काय आपल्याला मोडायचे वगैरे असेल तर त्याच्यात घट नेहमी आढळून येते. मग ही गुंतवणूक किती योग्य आहे? आपण दागिने घेतो ते आपण तेवढे त्याच्यामध्ये भेसळ असते, तर नॅचरली विकायला जातो तेव्हा त्याच्यातून ते घट काढतातच. पण हल्ली ऑप्शन आलेला आहे की तुम्ही हॉलमार्कचे दागिने घेतले की त्याच्यामध्ये घट येत नाही, पण त्याचा भाव देखील जास्त असतो गुंतवणूक करताना. म्हणजे दागिने घेताना आपण सुद्धा ते बघून घेणं तितक्यात गरजेचं आहे की भविष्यात आपल्याला जर वापरायचे असेल किंवा बदलायचे असेल तर घट कमी येईल. करेक्ट. बरोबर आहे. पण साधारणतः आता तुम्ही जे सांगतात की मग असं हॉलमार्क ह्याचा वापर केलेले दागिने आपण बघावे, याबद्दल काय सांगाल? काय नेमकी काळजी घ्यावी मग? हॉलमार्क मोठे मोठे जे सराफ आहेत, मोठमोठे जे दागिन्याचे व्यापारी आहेत, ते हल्ली हॉलमार्कचेच दागिने विकतात. हॉलमार्क इज बेसिकली अ स्टँडर्ड की त्याच्यामुळे तुम्हाला सोन्याची प्युरिटी दाखवली जाते. तुम्ही बघाल की पूर्वी असा स्टँडर्ड नव्हता पारंपरिकरित्या, त्यामुळे जुने दागिने जे होते त्याला काही स्टँडर्ड नसल्यामुळे त्याच्यामध्ये घट काढली जाते, कारण त्याची सोन्याची प्युरिटी जी आहे म्हणजे शुद्धता आहे ती थोडीशी काय म्हणायचं संशयास्पद होती. हा करेक्ट. बरोबर आहे. तर त्यामुळे हॉलमार्कच्या दागिन्यामध्ये ते तुम्हाला चोख हमी दिली जाते ही की दागिने हे प्युअर आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये काही म्हणजे एखाद्याने गुंतवणूक करताना सुद्धा ती खबरदारी घेणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं. पण अनेकदा आता आपण बघतो की आजकाल खूप अधिक ऍडव्हर्टाईज आपण अशा बघतो की एखादा ज्वेलर असतो की थोडं थोडं तुम्ही पैसे भरा आणि वर्षाच्या नंतर तुम्ही एक ठराविक सोनं घेऊन जा किंवा आम्ही थोडे पैसे घालू आणि प्रत्येक महिन्याला येणारे ग्राहकांचे पैसे, असं करून ते एक त्यांनी शॉर्ट इन्व्हेस्टमेंट साठी म्हणा असं अॅक्युम्युलेशन तयार केलेले प्लॅन आहेत. त्या प्लॅन्स बद्दल काय सांगाल तुम्ही, किंवा ते कितपत सुरक्षित आहेत? हा, पहिली तर गोष्ट हे सुविधासाठी त्यांनी काढलंय ग्राहकांच्या. सोन्याचा भाव एवढा वाढल्यामुळे हल्ली कसं असं सर्वसामान्य जे ग्राहक आहेत त्यांना एखादा दागिना घ्यायचा असेल तर एकदम एवढे पैसे घालणं शक्य नसतं. दोन गोष्टी आहेत की तो दागिना घेताना कर्ज काढायचं किंवा आधीच दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्या सोनाराकडे जमा करायची. आणि इन्सेंटिव्ह म्हणून सोनार त्याच्यावरती काही ग्रॅम मिलीग्रॅम असं त्याच्यामध्ये वाढवून मग तुम्ही त्याचा दागिना करू शकता. आता अशा स्कीम नवीन नाही आहेत, ह्या खरं कित्येक वर्षापासून चालू आहेत, पण आता
ऍडव्हर्टिजमेंटमुळे ते जास्त पॉप्युलर झालंय. ह्याच्यामध्ये एक सावधानी अशी घेऊ शकता तुम्ही की जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यांच्याकडे कसं असतं की छोटे व्यापारी किंवा छोटे सराफ आणि मोठे सराफ ह्याच्यामध्ये फरक हाच असतो की हे एस्टॅब्लिश्ड आणि त्यांचं विश्वासार्हता कॅपिटल असते, तेवढं आहे, बरोबर. त्यांच्या मागे तेवढा विश्वास आहे. तर हे बघताना आपण चोख आहे की नाही किंवा हे कसे मार्केटमध्ये उभे राहतील ह्याच्यावरती आपण लक्ष देऊन मग त्याप्रमाणे त्या सोनाराकडे अशी स्कीम चालू करू शकतो. बरोबर. पण त्याचबरोबर आपण आता अशा मूर्त स्वरूपात सोनं घेण्यापेक्षा अनेक तुम्ही जे मगाशी सांगितलं ई गोल्ड किंवा ETF हे सुद्धा पर्याय असू शकतात. तर ETF बद्दल आणि सविस्तरपणे काय सांगाल? कारण मला जर ETF अकाउंट ओपन करायचं असेल तर मी सुरुवात कुठून केली पाहिजे मग? तुम्हाला जर ETFचं अकाउंट चालू करायचं असेल तर 2 गोष्टी चेक करायच्या. पहिलं तुमचं स्वतःचं डीमॅट अकाउंट आहे का की नाही. बऱ्याच जणांचं हल्ली ऑनलाईन ट्रेडिंग करतात त्याच्यामुळे अकाउंट असू शकतं. जर तसं असेल तर त्याच अकाउंटमध्ये तुम्ही तुमच्या ब्रोकरला किंवा जर तुम्ही ऑनलाईन ऑपरेट करत असाल तर तुम्ही ऑनलाईन तुम्ही गोल्ड ETF खरेदी करू शकता. जर नसेल तर तुम्हाला पहिल्यांदी तर डीमॅट अकाउंट खोलायला लागेल ब्रोकरकडे आणि नंतर मग तुम्ही दर महिन्याला त्याच्यामध्ये एक ETF म्हणजे एक युनिट विकत घेऊ शकता. पण मग साधारण कितीपर्यंत किती ग्रॅम पर्यंत आपण सोनं ऍट अ टाइम विकत घेऊ शकतो किंवा मिनिमम किती असतं? ई गोल्ड मध्ये तुम्ही एका वेळेला 1 ग्रॅम सोनं विकत घेऊ शकता. अच्छा. आणि गोल्ड ETF मध्ये देखील त्याचप्रमाणे चालतं. म्हणजे 1 ग्रॅम सोन्यापासून तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी का गुंतवणूक करू शकता. करेक्ट. बरोबर. एक फोन आलेला आहे अहमदनगरवरनं. सागर धामणे आपल्या बरोबर आहेत. बोला सागर. हॅलो मॅडम, मला एक प्रश्न होता की आज सोन्यात गुंतवणूक केली तर समजा 2 वर्षानंतर किती रिटर्न अपेक्षित करले पाहिजे? बरोबर. अगदी सर्वसामान्यांचा प्रश्न आहे मनाला पडणारा की आता जर गुंतवणूक केली तर भविष्यात काय याचे फल मिळतील आपल्याला असे. बरोबर. कुठलीही गुंतवणूक करताना आपण बघत असतो की कुठे जास्त रिटर्न्स मिळतील. ह्याच्याबद्दल मी असं बोलेन की तुम्ही जर भूतकाळामध्ये बघितलं तर वर्षानुवर्ष सोन्यावरती रिटर्न तुम्हाला 8% मॅक्सिमम 10% आले आहेत. पण गेली 2 वर्ष एकदम त्याच्यामध्ये विक्रमी रिटर्न झालेले आहेत की 20% वगैरे बघाशी म्हटल्याप्रमाणे. पण हा सगळा पास्ट रेकॉर्ड झाला. असं नक्की नाही आहे की पुढच्या वर्षी देखील त्याच गतीने वाढेल, त्याच्या पुढच्या वर्षी देखील त्याच गतीने वाढेल. उलट तुम्ही बघितलंय की अलीकडे रिसेंटली मार्केटमध्ये उलट सोन्याचा भाव थोडासा कमी झाला आणि असा अंदाज करतायत की अजून थोडा $100 पर्यंत कदाचित कमी होऊ शकेल. सो बेस्ड ऑन द पास्ट रिटर्न्स तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की 2 वर्षामध्ये अजून ते वाढू शकेल. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही भविष्यात सुद्धा याची गॅरंटी घेऊ शकत नाहीत. मात्र आता सध्या तरी सोन्यात गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे मग? सोन्यामध्ये गुंतवणूक करणं तुमचं जर गोल असेल, घरामध्ये सोन्याची गरज असेल तर नक्कीच करायला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट असते की आपला जो पोर्टफोलिओ असतो म्हणजे एकूण जे तुम्ही गुंतवणूक करता त्याच्यामधला एक सुरक्षितता म्हणून तुम्ही थोडीशी रक्कम अराउंड 10% तुमची सोन्यामध्ये गुंतवणूक असणं. ओव्हरऑल आपण जेव्हा गुंतवणूक करतो त्यातली 10% रक्कमापर्यंत तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणं योग्य आहे. बरोबर. एक फोन आलेला आहे जामखेडवरनं. सुनील सुरवसे आपल्या बरोबर आहेत. बोला सुनील. हा, माझा प्रश्न असा आहे की आता मॅडमने सांगितलं की गुंतवणूक करण्यासाठी हॉलमार्क असलेलं सोनंच योग्य आहे. हो. पण सोने विक्रेत्यांनी. हा बोला. हा हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा सुनील. हा तर सुनील तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. आवाज कमी. हा तर याच्यामध्ये हॉलमार्क जे आहे तर मला सोने विक्रेत्यांनी असं सांगितलं की हॉलमार्क मध्ये 0.9 आणि काहीतरी असं प्रमाण प्युअर सोन्याचं आहे. तर त्याची काय नेमकं हे आहे की याच्यामध्ये हॉलमार्क मध्ये किती % प्युअरिटी आहे? 99.99 म्हटली जाते त्याच्यामध्ये. बरोबर आहे. प्युरिटी 99.99 म्हणजे मॅक्झिमम प्युरिटी तुम्हाला हॉलमार्कच्या दागिन्यांमध्ये म्हणजे मिळू आता तरी शकते. आपल्या बरोबर. भारतामध्ये तरी हॉलमार्क इज द हायेस्ट प्युरिटी. आता त्यामुळे जर अगदी प्युअर गोल्ड खायचं असेल तर हॉलमार्कचं गोल्ड बघून घेणं आणि कितपत गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा ते खूप फायद्याचं ठरणार आहे. आणि नेमकी आता आपण टोटल ओव्हरऑल बघतोय की गोल्डमध्ये कशा प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे पण ही भविष्यात सुद्धा किती सुरक्षित आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण घेऊ एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.
हा स्टॉक टाइम मध्ये आपण सोन्यातल्या गुंतवणुकीविषयी बोलतोय. फोन आलेला आहे पुण्यावरनं. राजू शिंदे आपल्या बरोबर आहेत. बोला राजू. हॅलो. हा बोला. असा प्रश्न विचारायचा होता की आपण मी आता रिंगच्या स्वरूपामध्ये सोनं खरेदी करतो. तर त्याचे भाव आपण घेताना त्याचा व्याज भरावा लागतो. हा तर आपण ते मोडायला जातो त्याचे भाव वेगळे असतात का? मग साधारणतः आपण वळं वगैरे घेतो तेव्हा जे सोन्याचे भाव असतात ते अनेकदा असं म्हणतात की मोडायला जातं तेव्हा भाव वेगळे असतात. ही चढ उतार सतत होत असते. मग काय याबद्दल सांगाल? ग्राहकांना तुम्ही नेमकं काय सांगाल मग? सोन्याच्या नेहमीच असं आहे की जुना दागिना मोडताना त्यांची प्रथाच आहे की ते थोडंसं कमी करतात. कारण परत वळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये देखील प्युरिटी कितीपत आहे ह्याच्याबद्दल सोन्यात थोडीफार घट होते हे लक्षात ठेवूनच गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना बघितलं पाहिजे. एक पुढचा फोन आलाय मुंबईवरनं. रणजित भोसले आपल्या बरोबर आहेत. बोला रणजित. मॅडम एक प्रश्न होता. मध्यंतरी माझ्या ब्रोकरकडे मी गोल्ड ETF बद्दल चौकशी केली. तर त्यांनी ते सांगितलेले की तुम्ही युनिट्स विकत घेता आणि युनिट सेल करता पण तुम्हाला गोल्ड ऍक्च्युअली मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्ही जे ई गोल्ड सांगितलं हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम जे तुम्ही आता सांगितलं गोल्ड ETF त्याच्यामध्ये काय नक्की फरक आहे? हाच फरक आहे की ई गोल्ड मध्ये तुम्ही युनिट्स ट्रान्सफर करू शकता. गोल्ड मध्ये म्हणजे तुम्ही 8 ग्रॅम अक्युम्युलेट केलेत एकत्र केलेत की ते तुम्हाला युनिट मधून म्हणजे डीमॅट फॉर्म मधून फिजिकल फॉर्म मध्ये घेता येतात. बरोबर आहे. पण ETF मध्ये अशी सोय नाहीये का? ETF मध्ये अशी नाहीये. बरोबर. तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा केलं तरच कन्वर्ट करता येईल. बरोबर आहे. साधारणतः आपण ई गोल्ड किंवा गुंतवणुकीविषयी सोन्यातल्या गुंतवणुकीविषयी बोलतोय. आपल्याकडे वेळ मॅडम खूप कमीच आहे. पण एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा की मुळात ही गुंतवणूक करताना नेमकं काय बघितलं पाहिजे? कारण लग्न सराईच्या दिवसात अशा प्रकारे सोन्याचे भाव वाढलेले असतात. मग नेमकी ही गुंतवणूक केव्हा केली पाहिजे? आपल्याकडे सोनं हे वेगवेगळ्या कारणासाठी विकत घेतलं जातं. लग्न सराईच्या वेळेला भेटवस्तू म्हणून सोनंच दिलं जातं ना. त्यामुळे अचानकपणे सोन्याच्या किमती वाढतात. कारण कुठल्याही वस्तूची किंमत ही सप्लाय आणि डिमांडवरती अवलंबून असते. अचानकपणे डिमांड वाढल्यामुळे त्यावेळेला सोन्याच्या किमती जास्त असतात. गुंतवणूक म्हणून करायची असेल तर शक्यतो लग्न सराई दिवाळी हे जे सीझन असतात ते अवॉइड करून जेव्हा किमती खाली असतात जेव्हा सीझन्स नसतात नॉर्मली त्यावेळेला गुंतवणूक करणं जास्त बरं. बरोबर. पण आता साधारणतः गुंतवणुकीविषयी जर आपण बोलत असू तर इतर गुंतवणुकीपेक्षा सोन्यामधली गुंतवणूक ही किती फायदेशीर ठरेल? पेक्षा नव्हे मी असं म्हणेन की त्याच्या बरोबर सोनं म्हणून गुंतवणूक केली पाहिजे. की तुम्ही हा पर्याय की हा पर्याय ह्याच्यापेक्षा बाकीच्या पर्यायांबरोबर सोनं हे गुंतवणूक म्हणून बघितलं बरोबर. म्हणजे सोनं सुद्धा एक गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे ठरू शकतो. कारण सोन्यामध्ये अशा प्रकारचं गुंतवणूक केली तर आपण वगैरे ई गोल्ड असो किंवा ETF असो किंवा SIP असो या माध्यमातून तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता आणि सुरक्षितता सुद्धा तेवढीच मिळते आपल्याला आणि भविष्यात सुद्धा याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिली. आज आपण सोन्यातल्या गुंतवणुकीविषयी बोललो. उद्या भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.